Hello students, welcome to this class of the physics. The next question from the previous year NEET examinations is the question number 28. Okay, question number 28 काय बघा, 28 is like this. A shell in flight explodes into 4 unequal parts. Which of the following is conserved? Okay, explosion आपण बघितलेलं आहे की एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब मध्ये, एक्सप्लोजन ऑफ शेल मध्ये काय कन्झर्व होतं? मोमेंटम कन्झर्व होतं. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी मे और मे नॉट बी कन्झर्व. सो करेक्ट आन्सर येणार आहे दॅट इज मोमेंटम इज कन्झर्व. सो आन्सर येणार आहे बी. नेक्स्ट नंबर 29. A man fires a bullet of mass 200 gram at the speed of 5 meter per second. The gun is of 1 kg mass. By what velocity the gun rebounds back? आता फायरिंग ऑफ बुलेट मध्ये आपण बघितलेलं आहे की बुलेटचं जेवढं फॉरवर्ड डायरेक्शन मोमेंटम असतं तेवढं गनचं काय असतं, बॅकवर्ड डायरेक्शन मोमेंटम असतं. त्याच्यामुळे आपण असं इथं लिहू शकतो की एम इंटू फी इज इक्वल टू स्मॉल एम इंटू व्हेलॉसिटी ऑफ द बुलेट. म्हणजे कॅपिटल एम इज द मास ऑफ द गन, फी आर इज द रिकॉइल व्हेलॉसिटी ऑफ द गन, स्मॉल एम इज द मास ऑफ द बुलेट अँड फी बी इज द व्हेलॉसिटी ऑफ बुलेट. फरक फक्त एवढाच आहे की मोमेंटमच्या डायरेक्शन काय असतात, अपोजिट असतात. मोमेंटमचे मॅग्निट्यूड मात्र एक्झॅक्टली काय असतात, सेम असतात. सो कॅपिटल एम इंटू फी आर, कॅपिटल एम किती आहे? ओके, कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ द गन. मास ऑफ द गन किती दिलंय? 1 kg मास दिलाय. सो 1 इंटू रिकॉइल व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्याच्यानंतर स्मॉल एम इज द व्हेलॉसिटी ऑफ द बुलेट आहे, दॅट इज 200 ग्रॅम. 200 ग्रॅम मीन्स 0.2 किलोग्रॅम अँड व्हेलॉसिटी ऑफ बुलेट, okay, it is given as 5 meter per second. Okay, so from this recoil velocity will be 0.2 into 5 and answer will be 0.2 into 5 म्हणजे किती येणार आहे? 1 meter per second is the answer. Recoil velocity will be 1 meter per second. Okay, next question number 30. A body of mass 5 kg explodes at the rest into 3 fragments with the masses in ratio 1:1:3. तर हे बघा, टोटल बॉडीचा मास आहे 5 kg. 1:1:3 म्हणजे तिन्ही पार्टिकलचं मास जे असणार आहे, पहिल्या पार्टिकलचं मास असणार आहे 1 kg, दुसऱ्या पार्टिकलचं मास असणार आहे 1 kg आणि थर्ड पार्टिकलचा मास असणार आहे दॅट इज इक्वल टू 3 kg. या पद्धतीने मासेस असणार आहेत, मासेसचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे. ओके, सुरुवातीला बॉम्ब कसा आहे? रेस्ट मध्ये. द फ्रॅगमेंट विथ इक्वल मासेस फ्लाय इन अ म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन विथ द स्पीड ऑफ 21 मीटर पर सेकंड. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं पण आहे की ज्यावेळी एखाद्या बॉम्बचं 3 इक्वल पार्ट मध्ये काय होतंय, स्प्लिटिंग होतंय, त्यावेळी काय होणार आहे, 2 पार्टिकल जर या डायरेक्शन जात असेल तर तिसरा पार्टिकल त्यांच्या अपोजिट डायरेक्शन जातो. पहिल्या पार्टिकलचा मोमेंटम P1, दुसऱ्या पार्टिकलचा मोमेंटम P2 आणि तिसऱ्या पार्टिकलचा मोमेंटम P3 असेल तर P3चा फॉर्म्युला काय असतो? P3 इज इक्वल टू अंडर रूट P1 स्क्वेअर प्लस P2 स्क्वेअर प्लस 2P1 P2 कॉस थिटा. म्हणजे बॉम्ब ऍट रेस्ट एक्सप्लोड्स इन टू 3 पीसेसचा क्वेश्चन जर आला तर हा फॉर्म्युला तुम्हाला लगेच आठवला पाहिजे. ठीक आहे, तर P3 इज इक्वल टू पहिल्या पार्टिकलचं मोमेंटम किती बघा येणार बघा, 2 पार्टिकल जे आहेत इक्वल मासचे ते 21 मीटर पर सेकंड न ट्रॅव्हल करतात. सो पहिल्या पार्टिकलचा मास येणार आहे 21 इंटू 1 दॅट इज 21 स्क्वेअर. दुसऱ्या पार्टिकलचं मोमेंटम P2 ते किती असणार आहे? 21 इंटू 1 दॅट इज इक्वल टू 21 स्क्वेअर. ओके, आफ्टर दॅट 2P1 P2 कॉस ऑफ थिटा. 2 पार्टिकल म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन जात आहेत असं दिलेलं आहे. म्हणजे P1 आणि P2 मधला अँगल किती आहे? 90 डिग्री आणि कॉस ऑफ 90 इज इक्वल टू 0. म्हणजे हे काय येणार आहे? 0 येणार आहे. ओके, म्हणजे इथं आन्सर जे येणार आहे दॅट इज इक्वल टू 21 रूट 2 विल बी द आन्सर. 21 स्क्वेअर प्लस 21 स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे? दॅट इज 2 टाइम्स 21 स्क्वेअर. सो 21 रूट 2 विल बी द आन्सर. आता याच्यामध्ये ऑप्शन जे आहेत इथं कदाचित काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक असेल. डी ऑप्शन मध्ये आपण असं कन्सिडर करूया की तिथं रूट 2 फक्त आहे, त्याच्या पुढे 21 आहे. सो आन्सर येणार आहे डी, 21 रूट 2. ओके, नेक्स्ट इज द इक्विलिब्रियम ऑफ दी पार्टिकल्स. इक्विलिब्रियम ऑफ पार्टिकल म्हणजे काय असणार आहे? रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू 0. बरोबर आहे ना? रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी इज इक्वल टू 0. त्याला काय म्हणतो आपण? इक्विलिब्रियम ऑफ पार्टिकल्स असं म्हणतो.
A particle moving with the velocity of v bar is acted by the three forces as shown by the vector triangle PQR. The velocity of the particle will. आता बघा या 31 मध्ये व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व केलं तर तीन फोर्सेस जे आहेत, पहिला जो आहे तो PQ डायरेक्शन आहे, दुसरा जो आहे QR डायरेक्शन आहे, तिसरा जो आहे तो RP डायरेक्शन. असे तीन फोर्सेस तीन डायरेक्शन आहेत. ओके, आता हे तुम्हाला माहिती पाहिजे की नंबर ऑफ फोर्सेस वन आफ्टर अनदर जर आपण ड्रॉ केले तर राहिलेली साइड म्हणजे काय असतं, रिझल्टंट असतं. बरोबर आहे ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा फर्स्ट फोर्स आहे, हा सेकंड फोर्स आहे, हा थर्ड फोर्स आहे, याला पॉलिगॉन लॉ असं म्हणतो आपण. ओके, नंबर ऑफ फोर्सेस वन आफ्टर अनदर काढले तर त्याची राहिलेली साइड म्हणजे काय असतं, रिझल्टंट असतं. आता इथं सुरुवातीला PQ काढला, त्याच्या एंड पॉईंट मधून QR काढला, त्याच्या एंड पॉईंट मधून RP काढला, तर इथं काय व्हायला लागलेलं आहे, क्लोज्ड डायग्राम व्हायला लागले. क्लोज्ड डायग्राम म्हणजे रिझल्टंट अजिबात येणार नाही. ओके, तर 31 मध्ये रिझल्टंट इज इक्वल टू काय येणार आहे, 0. म्हणजे रिझल्टंट फोर्स 0 म्हणजे याचा मिनिंग काय होतो, ज्यावेळी एखाद्या बॉडीवर फोर्स 0 असतो त्यावेळी त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती चेंज होत नाही, कारण फोर्स 0 म्हणजे ऍक्सेलरेशन 0 आणि ऍक्सेलरेशन 0 म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. ओके, नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 32. ओके, क्वेश्चन नंबर 32 मध्ये काय दिलंय बघा. 3 forces acting on a body are shown in the figure to have the resultant force only along the y direction. म्हणजे रिझल्टंट फोर्स आहे तो फक्त y डायरेक्शन आपल्याला पाहिजे. The magnitude of minimum additional force needed is. ओके, सो मिनिमम ऍडिशनल फोर्स इथं किती लागणार तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय की 4 न्यूटन आणि 2 न्यूटन जे आहे ते अपोजिट डायरेक्शन आहेत. दोन वेक्टर अपोजिट डायरेक्शन असले, दोन फोर्सेस अपोजिट डायरेक्शन असेल तर ते एकमेकाला कॅन्सल करतात. बरोबर आहे ना. कॅन्सल करतात म्हणजे मोठा फोर्स जो आहे तो छोट्या फोर्सला काय होतो, कम्प्लिटली कॅन्सल करतो. मोठ्या फोर्स मधली काही मॅग्निट्यूड शिल्लक राहणार आहे. आता 4 आणि 2 अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे त्यांचं सबट्रॅक्शन करूया. म्हणजे इथं दोनच फोर्सेस राहतील. एक म्हणजे 1 न्यूटनचा फोर्स जो का आहे 60 डिग्रीला आहे, आणि दुसरा 4 - 2 म्हणजे 2 न्यूटनचा फोर्स या डायरेक्शन येणार आहे आणि तो 30 डिग्री विथ द y ऍक्सिस येणार आहे. ओके, आता याला म्हणूया फोर्स आपण F1 आणि याला म्हणूया फोर्स आपण F2. आता याचे कॉम्पोनंट्स थोडेसे आपण काढूया. बघा कॉम्पोनंट्स काय येणार आहे. 1 न्यूटनचा इकडचा कॉम्पोनंट येणार आहे 1 cos 60 आणि इकडचा कॉम्पोनंट येणार आहे 1 sin 60. ओके, त्याच्यामुळं F1 बार जो आहे ना तो आपण व्हेक्टर फॉर्म मध्ये लिहूया. व्हेक्टर फॉर्म मध्ये कसं येणार आहे, 1 cos 60 म्हणजे काय होणार आहे, cos 60 म्हणजे 1/2. डायरेक्शन विल बी i कॅप. बरोबर आहे ना. सो दिस इज x ऍक्सिस, डायरेक्शन येणार आहे i कॅप. अँड 1 sin 60 म्हणजे √3/2 आणि हे येणार आहे j कॅप. ओके, तर हा 1 न्यूटनचा जो फोर्स आहे तो आपण व्हेक्टर फॉर्म मध्ये या पद्धतीने लिहिलेला आहे. तसा हा 2 न्यूटनचा जो फोर्स आहे ना त्याचे देखील दोन कॉम्पोनंट येणार आहेत. एक कॉम्पोनंट इकडे येणार आहे आणि दुसरा कॉम्पोनंट या डायरेक्शन येणार आहे. 2 न्यूटनचा थीटाच्या डायरेक्शनचा कॉम्पोनंट म्हणजे 30 डिग्रीच्या साईडचा कॉम्पोनंट म्हणजे 2 cos 30 होणार आहे आणि इकडचा होणार आहे 2 sin 30. ठीक आहे, म्हणजे F2 बार हा फोर्स येणार आहे दॅट इज निगेटिव्ह x डायरेक्शन किती आहे, 2 sin 30. 2 sin 30 म्हणजे 2 × हाफ होणार म्हणजे 1 येणार आहे, म्हणजे -1 i कॅप येणार आहे, कारण तो निगेटिव्ह x डायरेक्शन आहे, मॅग्निट्यूड त्याची 1 येते. त्याच्यानंतर 2 cos 30. cos 30 म्हणजे √3/2. ओके, 2 × √3/2 म्हणजे 2 कॅन्सल होणार आणि इथं काय येणार आहे, √3 येणार आहे आणि तो प्लस y डायरेक्शन आहे त्याच्यामुळे प्लस j कॅप ही त्याची डायरेक्शन येणार आहे. आता या दोघांचा आपण रिझल्टंट काढायचा आहे, म्हणजे या दोघांची ऍडिशन करूया. ऍडिशन केल्यानंतर हाफ i कॅप -1 i कॅप म्हणजे काय येणार आहे, दॅट इज -½ i कॅप येणार आहे. ओके, आणि इथं किती येणार आहे, -½ i कॅप आणि इथं येणार आहे दॅट इज √3/2 प्लस √3. √3/2 प्लस √3. ओके, j कॅप असा रिझल्टंट फोर्स येणार आहे. ओके, रिझल्टंट फोर्स आता आलेला आहे. ओके, रिझल्टंट फोर्स इज -½ i कॅप प्लस √3/2 प्लस √3 j कॅप. सो दिस इज द रिझल्टंट फोर्स. ओके,
आता याच्यात मॅग्निट्यूड ऑफ मिनिमम ऍडिशनल फोर्स आपल्याला लागणार आहे, सो दॅट रिझल्टंट फोर्स इज ओनली वाय डायरेक्शन, म्हणजे फक्त वाय डायरेक्शन फोर्स राहिला पाहिजे. ओके, एक्स डायरेक्शन अजिबात कॉम्पोनंट नसला पाहिजे. मग त्याच्यासाठी किती ऍड करावं लागेल आणखी, तर प्लस हाफ याच्यामध्ये, प्लस हाफ आय कॅप जे आहे ते याच्यामध्ये ऍड करावं लागेल आणखी, प्लस हाफ आय कॅप. ओके, सो डायरेक्शन आहेत. सो मॅग्निट्यूड येणार आहे 0.5 न्यूटन. सो त्याच्यामुळे आन्सर येणार आहे सी. आन्सर इज द करेक्ट आन्सर. ओके, सो दिस इज नंबर 32. नेक्स्ट 33 number. Which one of the following statement is incorrect? Rolling friction is smaller than sliding friction. This is correct. Limiting value of static friction is directly proportional to normal reaction. This is also correct. Okay, कारण limiting value of static friction directly proportional to normal reaction असते. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रिक्शनल फोर्स अपोजेस द रिलेटिव्ह मोशन. करेक्ट, दिस इज ऍब्सोल्युटली करेक्ट. फ्रिक्शनल फोर्स हा रिलेटिव्ह मोशनला काय करतो, अपोज करतो. अँड कोइफिशियंट ऑफ स्लाइडिंग फ्रिक्शन हॅज डायमेन्शन ऑफ द लेंथ. आता कोइफिशियंट ऑफ स्लाइडिंग फ्रिक्शन जो आहे, ओके, त्याला आपण म्यू असं म्हणतो. अँड इट इज रेशिओ ऑफ फ्रिक्शनल फोर्स डिवायडेड बाय द नॉर्मल रिएक्शन. ओके, आता फोर्स न्यूटन मध्ये असणार आहे, नॉर्मल रिएक्शन न्यूटन मध्ये असणार आहे. न्यूटन न्यूटन गेट्स कॅन्सल अँड देअरफॉर कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किंवा स्लाइडिंग फ्रिक्शन जी टर्म आहे ती युनिटलेस डायमेन्शनलेस असते. आणि त्याच्यामुळं याचं करेक्ट आन्सर येणार आहे, दॅट इज डी इज द correct answer. That is the incorrect option. 34 number. A plank with a box on it at one end is gradually raised about the other end. As the angle of inclination with horizontal reaches 30 degree, the box starts to slip and slides 4 meters down the plank in 4 seconds. The coefficient of static and kinetic friction between the box and the plank will be respectively. ओके, आता इथं क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, असे प्लॅंक आहे. ओके, आणि ही जी प्लॅंक आहे त्याचं इन्क्लिनेशन ग्रॅज्युअली जे आहे ते वाढवत नेलेलं आहे इन्क्लिनेशन. आणि इन्क्लिनेशन 30 डिग्री झाल्यानंतर, ओके, इन्क्लिनेशन विथ द हॉरिझॉन्टल, म्हणजे ही लक्षात घ्या, दिस इज द प्लॅंक जी सुरुवातीला हॉरिझॉन्टल होती, लक्षात घ्या. आणि त्या प्लॅंकचं इन्क्लिनेशन हळूहळू वाढवत नेलेलं आहे. आणि वाढवत नेल्यानंतर एका सर्टन अँगलला काय होतो, हा जो ब्लॉक आहे तो खाली स्लाइड व्हायला चालू होतो. ओके, आणि तो अँगल दिलेला आहे 30 डिग्री. आता ही कन्सेप्ट फ्रिक्शन मध्ये तुम्ही स्टडी केलेला असेल की ज्या इन्क्लिनेशनला तो ब्लॉक खाली स्लाइड करायला चालू होतो, तो जो अँगल आहे त्याला काय म्हणतो आपण, अँगल ऑफ रिपोज असं म्हणतो. ओके, तर इथं अँगल ऑफ रिपोज येणार आहे, अँगल ऑफ रिपोज इज इक्वल टू 30 डिग्री. आणि अँगल ऑफ रिपोज आपल्याला माहित असेल तर त्याच्यावरून आपण कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काढू शकतो. कारण कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असतं म्यूएस इज इक्वल टू टॅन ऑफ अँगल ऑफ रिपोज. सपोज हा अँगल अल्फा असेल, टॅन ऑफ अल्फा. सो कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन येणार आहे टॅन ऑफ 30 डिग्री. आणि टॅन ऑफ 30 म्हणजे काय येणार आहे, 1/√3 येणार आहे. ओके, 1/√3. आता 1/√3 ची व्हॅल्यू किती असते, 0.57च्या आसपास असते. आणि त्याच्यामुळं हे राउंडिंग ऑफ केलं तर साधारणपणे किती येणार आहे, 0.6 येणार आहे. बरोबर आहे ना. म्हणजे ऑप्शन एक तर सी येणार आहे किंवा डी येणार आहे. ठीक आहे, हा झाला कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आता त्याच्यानंतर 4 मीटरनं डाऊन येण्यासाठी 4 सेकंड लागतात असं दिलेलं आहे. 4 मीटरनं खाली येण्यासाठी 4 सेकंड लागतात. तर कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन आपल्याला त्या इन्फॉर्मेशन वरून कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. ओके, आता इन्क्लाइंड सरफेस वरून खाली येण्यासाठी लागणारा जो टाइम ऑफ डिसेंट जो आहे, टाइम ऑफ डिसेंटचा फॉर्म्युला काय बघा, टाइम ऑफ डिसेंट इज गिवन बाय फॉर्म्युला √2s डिवायडेड बाय g sin theta मायनस म्यू के जी कॉस थिटा. ओके, इन्क्लाइंड सरफेस वरून एखाद्या ब्लॉकला खाली येण्यासाठी लागणारा जो टाइम ऑफ डिसेंट आहे त्याचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे, 2 times ES. ES म्हणजे काय, अलॉंग द प्लॅंक ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स, जी साइन थिटा मायनस म्यू के जी कॉस थिटा. सो √2 इंटू डिस्प्लेसमेंट अलॉंग द प्लेन किती दिले, 4 दिले. बरोबर आहे ना, 4 मीटर ट्रॅव्हल करतोय. ओके, जी इंटू
साइन ऑफ 30 दॅट इज 1/2 मायनस म्यू के इंटू जी कॉस ऑफ 30 म्हणजे काय येणार आहे √3/2 इज इक्वल टू काय येणार आहे 4 येणार आहे, कारण टाइम ऑफ डिसेंट 4 दिलेला आहे. ओके, आता हे सगळं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. आता हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर मोस्टली आन्सर काय येणार आहे म्यू के इज इक्वल टू 0.5 किंवा ऍक्च्युली हे तुम्ही लॉजिकली हे देखील सॉल्व्ह करू शकताय, कारण कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन थोडासा जास्त असतो आणि कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन थोडा कमी असतो. दोन्ही व्हॅल्यू जनरली सेम कधीही नसतात, त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन न करता देखील याचा आन्सर काय येतं हे डी हे आन्सर त्याचं येणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35. In 35 number question, a block A of mass m1 rests on a horizontal table. A light string connected to it passes over a frictionless pulley at the edge of the table, and from its other end, another block B of mass m2 is suspended. The coefficient of kinetic friction between block and the table is mu k. When the block A is sliding on the table, tension in the string is. बघा, याचे डायग्राम कसे येणार बघा. Diagram is like this: a block A of mass m1. So there is a block A, it has the mass m1, rest on a horizontal table, rest on a horizontal table. Okay, rest on a horizontal table. A light string passes, light string connected to it passes over a frictionless pulley at the edge of the table, and from its other end another block B. So this is the block B of mass m2 is suspended. The coefficient of kinetic friction आहे, इथला coefficient of kinetic friction दिलेला आहे mu k. Okay, when the block A is sliding on the table, tension in the string मधलं टेन्शन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, स्ट्रिंग मधलं टेन्शन T जे आहे ते m2 ब्लॉकला वर ओढणार आहे आणि त्याचं वेट जे आहे ते खाली ओढणार आहे. आता इथं नेट फोर्स बघूया. इथं हा ए ब्लॉक ज्यावेळी टुवर्ड्स राईट स्लाइड होत असणार आहे त्यावेळी त्याला अपोज करणारा फ्रिक्शनल फोर्स असणार आहे इथं म्यू के एम जी, एवढा फोर्स अपोज करणार आहे. आणि इकडे खाली ओढणारा फोर्स किती असणार आहे दॅट इज इक्वल टू m2 इंटू जी, हा खाली ओढणारा फोर्स असणार आहे. आता ज्या अर्थी हे खाली स्लाइड होते असं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. ओके, इट इज ब्लॉक ए इज स्लाइडिंग ऑन द टेबल असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ब्लॉक ए स्लाइडिंग ऑन द टेबल म्हणजे बी जो आहे तो ऍक्सेलरेशन ए न खाली जाणार आहे. ओके, तर इथं नेट फोर्स किती येणार आहे, जर स्लाइड होत असेल तर m2 जी हा जास्त असला पाहिजे आणि म्यू के एम जी हा काय असला पाहिजे कमी असला पाहिजे. सो नेट फोर्स येणार आहे m2 जी मायनस काय येणार आहे म्यू के एम जी, हा इथं नेट फोर्स येणार आहे. ओके, म्हणजे इथं ऍक्सेलरेशन किती क्रिएट होणार आहे, ऍक्सेलरेशन इज द नेट फोर्स डिवायडेड बाय टोटल मास. सो नेट फोर्स किती येणार आहे बघा m2 जी minus mu k mg divided by total mass, that is m1 plus m2. So this is the total mass येणार आहे and this is the acceleration येणार आहे. आता एखादी बॉडी ऍक्सेलरेशन खाली जात असेल तर इथे टेन्शन किती असतं, त्या टेन्शनचा फॉर्म्युला माहिती आहे ना, शॉर्टकट फॉर्म्युला m इन ब्रॅकेट g मायनस c. बघा, एखादी बॉडी ऍक्सेलरेशन जर खाली जात असेल तर त्याच्यावर ऍक्ट होणारा टेन्शन असतं t इज इक्वल टू m इन ब्रॅकेट g मायनस c. सो याचं मास किती असणार आहे m2 इन ब्रॅकेट g मायनस ऍक्सेलरेशन येणार आहे m2 g मायनस म्यू के एम जी. ओके, म्यू के m1 जी ऍक्च्युली असणार आहे इथं म्यू के m1 जी डिवायडेड बाय m1 प्लस m2. ओके, हे आता सॉल्व्ह करावं लागणार आहे. आणि आता हे सॉल्व्ह केल्यानंतर m2 न आतमध्ये जर मल्टिप्लाय केलं तर याच्यातला डिनॉमिनेटरला m1 प्लस m2 तर यायला पाहिजे, सगळ्या ऑप्शन मध्ये आहे ते. ओके, त्याच्यानंतर m1 जी प्लस m2 जी पण होणार आहे. ओके, m2 इन ब्रॅकेट g मायनस c. ओके, तर याच्यामध्ये कुठला ऑप्शन करेक्ट येऊ शकतो साधारणपणे इन्फॉर्मेशन बघितली तर, किंवा अदरवाइज हे सॉल्व्ह करूया आपण. ओके, सो टेन्शन इज इक्वल टू m2 ऍज इट इज राहील, m2 विल रिमेन ऍज इट इज. ओके, इन ब्रॅकेट काय होणार आहे m1 जी प्लस m2 जी, म्हणजे
हे जी सगळं कॉमनच निघू शकते, लक्षात घ्या. जी इन ब्रॅकेट m1 प्लस m2 ओके मायनस m2g मायनस म्यू के mg डिवाइडेड बाय ओके m1 प्लस m2. सो t इज इक्वल टू काय होणार आहे, जी कॉमन निघेल ॲज इट इज, m1 प्लस m2 डिनॉमिनेटरला ॲज इट इज राहणार आहे. ओके आणि याच्यामध्ये काय होणार बघा, दॅट इज त्याच्यामध्ये जी कॉमन काढलं तर m2 तर ब्रॅकेटच्या बाहेर ॲज इट इज राहणार आहे. ब्रॅकेटमध्ये m1 प्लस m2 मायनस m2 प्लस प्लस ओके प्लस काय होणार आहे, दॅट इज म्यू के m1 into g. Okay, now here m2 m2 get cancel आणि m1 into m2 m1 into m1 देखील कॉमन निघेल आणि 1 प्लस म्यू के राहणार आहे इथं. ओके 1 प्लस म्यू के. सो याच्यामुळे ऑप्शन जो येणार आहे तो कुठला ऑप्शन येईल करेक्ट, ए ऑप्शन करेक्ट येणार आहे. ओके ए ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, a system consists of 3 masses m1 m2 m3 connected by the string passing over pulley P. The mass m1 hangs freely and m2 and m3 on the rough horizontal table. Coefficient of friction is mu. The pulley is frictionless and negligible mass. The downward acceleration of mass m1 is. Okay, आता इथं नेहमीप्रमाणे बघा नेट फोर्स तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. फक्त नेट फोर्स खूप इझी प्रॉब्लेम आहे. ओके सो दिस इज द पुली, याला मास m1 सस्पेंड केलेला आहे. ओके आणि याला पुढे 2 मासेस लावलेले आहेत. ओके दिस इज m2 अँड दिस इज m3. आता इथं फ्रिक्शनल फोर्स किती असणार आहे, दॅट इज म्यू इंटू m2 इंटू जी. इथं फ्रिक्शनल फोर्स किती असणार आहे, म्यू इंटू m3 इंटू जी. हा टोटल फोर्स काय करणार आहे, याच्या डाऊनवर्ड मोशनला अपोज करणार आहे. आणि डाऊनवर्ड फोर्स इथे किती असणार आहे, m1 इंटू जी. आणि हे डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्सेलरेशन खाली यायचं असेल तर m1 जी जास्त असला पाहिजे आणि म्यू m2 जी आणि म्यू m3 जी हे काय असले पाहिजेत, कमी असले पाहिजेत. म्हणजे इथं नेट फोर्स अगोदर किती येणार बघा, नेट फोर्स इज इक्वल टू m1 जी ओके मायनस म्यू m2 जी मायनस म्यू m3 जी हा नेट फोर्स असणार आहे. ओके आणि ऍक्सेलरेशन म्हणजे नेट फोर्स डिवायडेड बाय द मास. आता इथं m1 m2 m3 सगळे m आहेत असं सांगितलंय. ओके म्हणजे त्याच्यामुळे काय होणार आहे, इथं m इंटू जी हे कॉमन निघेल आणि ब्रॅकेटमध्ये m इंटू जी मधलं काय राहणार आहे 1 मायनस काय होणार आहे, इथं देखील mg कॉमन निघाल्यानंतर मायनस म्यू म्हणजे काय येणार आहे, -2 म्यू राहणार आणि डिवायडेड बाय टोटल मास किती येणार, m1 प्लस m2 प्लस m3 दॅट इज द 3m येणार आहे. आणि त्याच्यामुळे रिझल्टंट ऍक्सेलरेशन येणार आहे m अँड m गेट कॅन्सल हिअर. आन्सर येणार आहे g इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू डिवायडेड बाय 3. ओके सो दिस इज द फायनल आन्सर, g in bracket 1 minus 2 mu divided by 3. So answer C answer is the correct answer. Next 37 number. Next is question number 37. The upper half of the inclined plane of inclination theta is perfectly smooth while lower half is rough. A block starting from rest okay at the top of the plane will again come to the rest at the bottom. म्हणजे बघा there is an inclined plane like this. Okay there is an inclined plane like this at an angle theta असं म्हटलेलं आहे. Okay it is perfectly smooth over lower half. Perfectly smooth, upper half perfectly smooth आहे आणि lower half rough आहे. म्हणजे सपोज एवढा पोर्शन आहे, this is upper half, this is the lower half. तर लोअर हाफ कसा आहे, रफ आहे आणि अप्पर हाफ कसा आहे, स्मूथ आहे. स्मूथ अँड दिस इज रफ. ओके अ ब्लॉक स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट ऍट द टॉप ऑफ द प्लेन.
टॉप ऑफ द प्लेन पासून सोडलेला आहे. इट इज इनिशियली ऍट द रेस्ट. ओके, सोडल्यानंतर स्मूथ सरफेसमुळे काय होणार, त्याची व्हेलॉसिटी वाढत जाणार आणि इथं काय होणार आहे, मॅक्सिमम व्हेलॉसिटी मिळणार. ठीक आहे. आणि परत काय होतो, रफ सरफेसवरून जाताना त्याला रिटार्डेशन प्रोड्यूस होतं आणि फायनली परत काय होतो, तो रेस्टला येतो, असं दिलेलं आहे. ओके, इफ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन ब्लॉक अँड लोअर हाफ ऑफ द प्लेन इज गिवन बाय. ओके, तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आपल्याला इथं फाइंड आउट करावा लागणार आहे. ओके, खूपच इझी प्रॉब्लेम आहे हा. दीज आर द ऑप्शन. ए इज इक्वल टू 2 म्यू, म्यू इज इक्वल टू 2 tan थीटा, म्यू इज इक्वल टू tan थीटा, म्यू इज इक्वल टू 1 by tan थीटा आणि म्यू इज इक्वल टू 2 by tan थीटा. आता इथून इथपर्यंत जाईपर्यंत काय होणार आहे, त्याचा ऍक्सेलरेशन क्रिएट होणार. आता हे डिस्टन्स आपण डी आहे असं समजूया, डी इथून इथपर्यंत, किंवा यस आहे असं समजूया, यस, दिस डिस्टन्स इज यस. ओके, आणि इन्क्लाइंड सरफेसवर एखादी बॉडी ठेवली तर त्याला ऍक्सेलरेशन किती असतं, जी साइन थिटा असतं. आता जी साइन थिटा ऍक्सेलरेशन यस डिस्प्लेसमेंट कंप्लीट केली तर किती व्हेलॉसिटी मिळणार, थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन वापरू शकतो, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. सो व्ही स्क्वेअर स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे 0 आहे, म्हणजे आपण स्मूथ सरफेस साठी सुरुवातीला कॅल्क्युलेशन करायला लागलोय, स्मूथ सरफेस प्लस 2 टाइम्स ऍक्सेलरेशन येणार आहे जी साइन थिटा इंटू डिस्प्लेसमेंट होणार आहे यस. ओके, सो व्ही स्क्वेअर येणार आहे दॅट इज 2gs साइन थिटा. ओके, हे व्ही स्क्वेअरला येणार आहे. आता परत या व्ही स्क्वेअरचं इथून इथपर्यंत जाईपर्यंत काय होते, 0 व्हेलॉसिटी होते, म्हणजे याला आपण स्टॉपिंग डिस्टन्स आपण म्हणू शकतो. आणि इथं रिटार्डेशन किती असणार बघा, रफ सरफेसवर. पुन्हा एकदा इथं खाली ओढणारा फोर्स नेहमीप्रमाणे, म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट आपण तिरक्या सरफेसवर ठेवला, खाली ओढणारा फोर्स असणार आहे जी साइन थिटा, आणि खाली येणाऱ्या बॉडीला प्रिव्हेंट करणारा फोर्स असणार आहे दॅट इज म्यू के जी कॉस थिटा. बरोबर आहे ना, म्यू के जी कॉस थिटा हा प्रिव्हेंट करणारा फोर्स असणार आहे. म्हणजे रिझल्टंट डाऊनवर्ड ऍक्सेलरेशन किती येणार आहे, जी साइन थिटा मायनस म्यू के जी कॉस थिटा असणार आहे. हे रिझल्टंट रिटार्डेशन असणार आहे असं आपण म्हणू शकतो. आता इथं स्टॉपिंग डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरूया. पुन्हा एकदा काय होणार आहे, इथून इथपर्यंत, आता वरच्या पार्टचं डिस्टन्स यस असेल तर खालच्या पार्टचं पण डिस्टन्स काय असणार आहे, यस असणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ते पुन्हा एवढं डिस्टन्स गेल्यानंतर तो कम्प्लिटली स्टॉप होतो. याला आपण स्टॉपिंग डिस्टन्स म्हणून वापरू शकतो. सो स्टॉपिंग डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, व्हेलॉसिटी स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 टाइम्स रिटार्डेशन. सो व्हेलॉसिटी स्क्वेअर म्हणजे 2gs साइन थिटा होणार आहे, डिवाइडेड बाय रिटार्डेशन येणार आहे 2 टाइम्स, ओके, इन ब्रॅकेट जी साइन थिटा मायनस म्यू के जी कॉस थिटा येणार आहे. सॉरी, रिटार्डेशन मध्ये इथं जी साइन थिटा पेक्षा काय पाहिजे, म्यू के जी कॉस थिटा हे जास्त असलं पाहिजे, तरच त्याला रिटार्डेशन क्रिएट होणार. जस्ट अ मिनिट, इथं काय पाहिजे, म्यू के जी कॉस थिटा हे जास्त असलं पाहिजे आणि जी साइन थिटा काय असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे, तरच त्याला रिटार्डेशन क्रिएट होणार आहे. ओके, त्याच्यामुळे इथं लक्षात घ्या 2 टाइम्स रिटार्डेशन किती असणार आहे, दॅट इज म्यू के जी कॉस थिटा मायनस जी साइन थिटा. ओके, तर हे कॅल्क्युलेशन आता आपल्याला करावं लागणार आहे. हे दोन्ही साईडचं यस यस कॅन्सल होईल, 2g देखील कॅन्सल होणार आहे यातलं सगळं. इथं राहणार आहे काय, 1 इज इक्वल टू साइन थिटा डिवाइडेड बाय, ओके, साइन थिटा डिवाइडेड बाय म्यू के कॉस थिटा मायनस साइन थिटा राहणार आहे. ओके, म्हणजेच इथंच लिहितो मी आता कॅल्क्युलेशन ते, दॅट इज म्यू के कॉस थिटा LHS ला येणार मायनस साइन थिटा, आणि म्यू के कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, साइन थिटा प्लस साइन थिटा म्हणजे 2 साइन थिटा होणार आहे. म्हणजे म्यू के किती होणार आहे, दॅट इज 2 साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा म्हणजे 2 टॅन थिटा होणार आहे. ओके, सो ऑप्शन ए ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन. हा प्रॉब्लेम ऍक्च्युअली खूप इझी आहे, लक्षात घ्या. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवावं लागेल की स्मूथ सरफेसवरून बॉडी जर खाली येत असेल तर त्याला ऍक्सेलरेशन असतं जी साइन थिटा. स्मूथ सरफेसवरून बॉडी खाली येत असेल तर ऍक्सेलरेशन जी साइन थिटा, आणि रफ सरफेसवरून खाली येत असेल आणि ते स्पीड कमी कमी होत असेल तर ऍक्सेलरेशन म्हणजे रिटार्डेशन येणार आहे म्यू के जी कॉस थिटा मायनस जी साइन थिटा. म्हणजे जी साइन थिटा तर डाऊनवर्ड असतंच, त्याला अपोज कोण करणार आहे, म्यू के जी कॉस थिटा देखील अपोज करणार आहे. ओके, त्याच्यामुळे आन्सर त्याचा येणार आहे दॅट इज इक्वल टू ए आन्सर.
37. Next, number 38. A conveyor belt is moving at a constant speed of 2 meter per second. Conveyor beltचं speed दिलंय, P is equal to 2 meter per second. A box is gently dropped on it. The coefficient of friction between them is mu is equal to 0.5. The distance that box will move relative to belt before coming to rest on it. Okay. Taking G is equal to 10 meter per second square. Okay. Coefficient of friction is 0.5. Okay. Velocity is 2 meter per second. And value of G is to be taken as 10 meter per second square. Question काय बघा, there is a conveyor belt like this. Conveyor belt. Okay. Conveyor belt म्हणजे अशा दोन पुलीज असतात आणि त्या दोन पुलीवरून काय होतो, एक बेल्ट काय होतो, सर्क्युलेट होत असतो. दॅट इज कॉल्ड एज कन्व्हेयर बेल्ट. ठीक आहे. आता हा कन्व्हेयर बेल्ट जो आहे तो एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटी व्ही ने ट्रॅव्हल करतोय आणि याच्यावर बॉक्स जो आहे तो काय करणार आहे, आपण ड्रॉप करणार आहे. बॉक्स ड्रॉप केल्यानंतर सुरुवातीला त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती येणार आहे, 0. आणि फायनली काय होणार आहे, बेल्ट वर तो रेस्ट मध्ये यायचा. बेल्ट वर रेस्ट मध्ये यायला पाहिजे म्हणून सांगितलं ना. डिस्टन्स दॅट बॉक्स विल मूव्ह रिलेटिव्ह टू बेल्ट बिफोर कमिंग टू रेस्ट ऑन इट. आता बेल्ट वर बॉक्स रेस्टला कधी येणार आहे, ज्यावेळी बेल्टची जेवढी व्हेलॉसिटी आहे तेवढी बॉक्सची व्हेलॉसिटी झाली तर. ओके, दॅट इज 2 मीटर पर सेकंड. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की बॉक्सची इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे आणि फायनल व्हेलॉसिटी किती झाली पाहिजे, 2 मीटर पर सेकंड झाली पाहिजे. तर 0 व्हेलॉसिटीचं 2 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी होईपर्यंत तो किती डिस्टन्स काय करणार आहे, बेल्टवर ट्रॅव्हल करणार आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. आता कुठल्या फोर्समुळे तो पुढे सरकणार आहे, तर फ्रिक्शनल फोर्समुळे. कारण ब्लॉक ज्यावेळी काय करणार आपण, तो बॉक्स जो आहे ज्यावेळी आपण बेल्टवर टाकणार आहे त्यावेळी बेल्ट आणि बॉक्स यांच्यामध्ये काय होणार आहे, फ्रिक्शन क्रिएट होणार आहे. आणि त्या फ्रिक्शनमुळे काय होणार आहे, त्याला ऍक्सेलरेशन क्रिएट होणार आहे फ्रिक्शनल फोर्समुळे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तो 0 to 2 मीटर पर सेकंड पर्यंत ऍक्सेलरेट होणार आहे. ठीक आहे. आता फ्रिक्शनल फोर्स किती असणार आहे इथं, म्यू इंटू एम इंटू जी असणार आहे फ्रिक्शनल फोर्स. म्यू ची व्हॅल्यू आहे 0.5, जी ची व्हॅल्यू आहे एम माहिती नाहीये, जी ची व्हॅल्यू आहे 10, हे येणार आहे 5 एम होणार आहे फ्रिक्शनल फोर्स. ओके. सो फ्रिक्शनल फोर्स इज 5. त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्सने इथं प्रोड्यूस केलेलं ऍक्सेलरेशन किती असणार आहे, 5 m डिवायडेड बाय एम. ओके. 5 टाइम्स मास आहे ना, ऍक्सेलरेशन म्हणजे फोर्स डिवाइडेड बाय मास. मास गेट कॅन्सल, 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे फ्रिक्शननं प्रोड्यूस केलेलं ऍक्सेलरेशन असणार आहे. आता इथं काय करूया, थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन वापरूया. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. फायनल व्हेलॉसिटी आपल्याला करायची आहे 2, इनिशियल व्हेलॉसिटी आहे 0 प्लस 2 टाइम्स ऍक्सेलरेशन आहे दॅट इज इक्वल टू 5 आणि डिस्प्लेसमेंट इज s. ओके. सो s इज इक्वल टू काय होणार बघा, 2 डिवायडेड बाय 10 होणार आहे. 2 डिवायडेड बाय 10 म्हणजे काय होणार आहे, बरोबर आहे ना. व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू 4 इथे आहे ना, व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू 4 डिवायडेड बाय दी 10. 4 डिवायडेड बाय 10 म्हणजे s येणार आहे 0.4 मीटर इज द आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 39. A block of mass m is in contact with the cart C as shown in figure. The coefficient of static friction between block and the cart is mu. The acceleration alpha of the cart that will prevent the block from falling satisfies. आता बघा, इथं क्वेश्चन मध्ये असं दिलंय, there is a block like this. This is a cart C. आणि याच्या फ्रंट सरफेसला काय लावलेलं आहे, एक ब्लॉक लावलेला आहे ज्याचं मास किती आहे, एम एवढं मास आहे. अल्फा या ऍक्सेलरेशन कार्ड पुढे निघालेला आहे. आता बघा, ज्यावेळी एखादं व्हेइकल ऍक्सेलरेशन पुढे जातं त्यावेळी त्याच्यामधले पॅसेंजर किंवा त्याच्यामधले ऑब्जेक्ट बॅकवर्ड डायरेक्शन काय करतात, मूव्ह करतात. कशामुळे, इनर्शियल फोर्समुळे. तसं इथं देखील ज्यावेळी हे कार्ड सी अल्फा ऍक्सेलरेशन पुढे जाणार, ज्यावेळी हे कार्ड सी अल्फा ऍक्सेलरेशन पुढे जाणार आहे त्यावेळी हे मास एम जे आहे ना,
ते यम इंटू अल्फा या सुडो फोर्सनं पाठीमागे दाबलं जाणार, हे लक्षात आलं पाहिजे. इनर्शियल फोर्सची डायरेक्शन काय असते, अपोजिट टू द ऍक्सेलरेशन असते. तर इनर्शियल फोर्स इथं किती क्रिएट होणार आहे, यम इंटू अल्फा. ओके, सो यम इंटू अल्फा हा जो इनर्शियल फोर्स किंवा सुडो फोर्स जो आहे तो काय करणार आहे, या यम मासच्या ब्लॉकला या सरफेसवर पाठीमागे प्रेस करणार आहे. आणि त्याच्यामुळे इथं नॉर्मल रिएक्शन किती क्रिएट होणार आहे, नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू यम इंटू अल्फा. म्हणजे जेवढ्या फोर्सनं आपण काय करणार इथं प्रेस करणार तेवढीच काय होणार आहे, अपोजिट डायरेक्शन नॉर्मल रिएक्शन येणार आहे. आता बघा, आता हा ब्लॉक ला खाली ओढणारा फोर्स म्हणजे काय असणार आहे, दॅट इज इट्स वेट, दॅट इज इक्वल टू mg. आणि याला खाली पडण्यापासून प्रिव्हेंट करणारा फोर्स म्हणजे कुठला असणार आहे, तर फ्रिक्शनल फोर्स असणार आहे. आणि तो फ्रिक्शनल फोर्स किती असणार आहे, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. ओके, तर इथं काय झालं पाहिजे, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन हा जो फोर्स आहे तो काय असला पाहिजे, मोर दॅन, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स मोर दॅन ऑर इक्वल टू असला पाहिजे. ओके, फ्रिक्शनल फोर्स शुड बी मोर दॅन ऑर इक्वल टू काय असलं पाहिजे, mg असलं पाहिजे. हा फ्रिक्शनल फोर्स जास्त पाहिजे आणि mg जर काय पाहिजे या केसमध्ये कमी असला पाहिजे, तरच तो खाली पडणार नाहीये. म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन किती येणार आहे, यम इंटू अल्फा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय येणार आहे, mg. सो हिअर यम अँड यम गेट कॅन्सल आणि अल्फा शुड बी काय असलं पाहिजे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू g बाय म्यू असलं पाहिजे. सो त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे, सी विल बी द आन्सर. ओके, सी विल बी द आन्सर. Next, number 40. A block B is pushed momentarily along the horizontal surface with initial velocity phi. If mu is the coefficient of sliding friction between B and the surface, block B will come to the rest after a time. बघा, आता पुन्हा एकदा इथं स्टॉपिंग डिस्टन्सची केस आहे. ओके, इथं फ्रिक्शनल फोर्स किती असणार आहे, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन म्हणजे म्यू इंटू mg हा फ्रिक्शनल फोर्स असणार आहे. या फ्रिक्शनल फोर्समुळे रिटार्डेशन किती क्रिएट होणार आहे, फ्रिक्शनल फोर्स डिवायडेड बाय द मास. म्हणजे काय येणार आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे म्यू mg डिवायडेड बाय मास, म्हणजे काय होणार आहे, यम अँड यम गेट कॅन्सल आणि इथं रिटार्डेशन क्रिएट होणार आहे म्यू जी एवढं. आता स्टॉपिंग डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, तर इनिशियल व्हेलॉसिटी स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स रिटार्डेशन. सो फी स्क्वेअर डिवायडेड बाय काय येणार आहे, that is retardation is 2 mu g. ओके, हे स्टॉपिंग डिस्टन्स येणार आहे. सॉरी, हे स्टॉपिंग डिस्टन्स काढला आपण. स्टॉपिंग टाइम जर विचारला तर स्टॉपिंग टाइम असतो फी बाय ए एवढा स्टॉपिंग टाइम असतो, फी बाय रिटार्डेशन. किंवा स्टॉपिंग टाइम कुठल्या रिलेशनवरून येणार आहे, तर आपण फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन वापरू शकतो. दॅट इज फी इज इक्वल टू यू प्लस AT. फायनल व्हेलॉसिटी स्टॉप होणार म्हणजे 0 होणार ना, इनिशियल व्हेलॉसिटी त्यांनी फी आहे असं म्हटलंय. ओके, रिटार्डेशन आहे याला म्यू जी इंटू टी, म्हणजे काय येणार आहे, फी म्यू जी इंटू टी इज इक्वल टू फी येणार आहे. सो स्टॉपिंग टाइम येणार आहे फी बाय म्यू जी. फी बाय म्यू जी इज द स्टॉपिंग टाइम. सो आन्सर इज डी. स्टॉपिंग डिस्टन्स विचारला असतं तर असं कॅल्क्युलेशन आलं असतं. नेक्स्ट इज नंबर 41. Number 41. Coefficient of static friction μs between the block and mass 2 kg and the table, okay, as shown in the figure, is 0.2. What would be the maximum mass value of block B so that two blocks do not move? Okay, the string and the pulley are assumed to be smooth and massless. G is equal to 10. आता पुन्हा एकदा बघा या डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे. A या ब्लॉकचं मास आहे दॅट इज 2 kg. इट इज प्लेस्ड लाईक दिस. इथं ब्लॉक बी आहे. ओके, तर बघा याला खाली ओढणारा जो फोर्स असणार आहे याचं मास फाइंड आउट करायला सांगितलंय, यम. ओके, सो दॅट द टू ब्लॉक्स डू नॉट मूव्ह असं क्वेश्चन मध्ये म्हटलं. याचं बी ब्लॉकचा मास सपोज यम असेल तर खाली ओढणारा फोर्स किती असणार आहे, mg. आणि याला हा ज्यावेळी खाली जाणार आहे, बी ब्लॉक खाली जाणार आहे त्यावेळी काय होणार आहे, ए हा ब्लॉक राईटला स्लाइड होण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याला स्लाइडिंग पासून प्रिव्हेंट करणारा फोर्स असणार आहे म्यू इंटू यम इंटू जी. म्हणजे काय किती येणार आहे, म्यू इंटू यम ची व्हॅल्यू आहे 2 आणि जी ची व्हॅल्यू आहे 10. म्हणजे काय येणार आहे 20 म्यू हा फोर्स काय करणार आहे, प्रिव्हेंट करणार आहे.
ओके, आता हा जर स्लाइड व्हायचा नसेल तर 20 म्यू इज शुड बी इक्वल टू काय झालं पाहिजे, एमजे झाला पाहिजे. सो 20 म्यू इज इक्वल टू एम इंटू काय होणार आहे, 10 होणार आहे. सो एम ची व्हॅल्यू येणार आहे 2 टाइम्स म्यू येणार आहे. ओके, आणि म्यू ची व्हॅल्यू किती आहे, 0.2. सो मास असलं पाहिजे 2 इंटू 0.2 दॅट इज इक्वल टू 0.4. 0.4 kg इज द मॅक्सिमम मास. एवढं मॅक्सिमम मास चालू शकतं, याच्यापेक्षा जास्त नाही. नेक्स्ट, number 42. A block of mass 10 kg is placed on rough horizontal surface having coefficient of friction is mu. Mu ची व्हॅल्यू दिली आहे 0.5. If the horizontal force of 100 Newton acting on it, then acceleration of block will be. Acceleration of block will be. Okay. So there is a once again rough horizontal surface like this. 10 kg चा ब्लॉक त्याच्यावर ठेवलेला आहे. म्यू ची व्हॅल्यू आहे 0.5. हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 100 न्यूटन इज अप्लाइड हियर. देन ऍक्सेलरेशन ऑफ ब्लॉक. ओके, ऍक्सेलरेशन ब्लॉक कडेच आहे. इथं फ्रिक्शनल फोर्स किती असणार आहे, म्यू एम जी. फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू काढूया 0.5. एम ची व्हॅल्यू आहे 10, जी ची व्हॅल्यू 10 घेऊया. ओके, म्हणजे हे येणार आहे 50 न्यूटन. 50 न्यूटनचा हा फ्रिक्शनल फोर्स असणार आहे जो याला प्रिव्हेंट करणार आहे. सो नेट फोर्स असणार आहे दॅट इज इक्वल टू 100 मायनस 50. दिस इज द नेट फोर्स. सो नेट फोर्स येणार आहे इक्वल टू 50 न्यूटन. आता ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं, नेट फोर्स डिवायडेड बाय द मास. ओके, नेट फोर्स येणार आहे 50 डिवायडेड बाय मास किती आहे, इथं 10 मास दिलेला आहे. सो देअरफॉर आन्सर इज 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. So that is the answer. So B is the answer here. Now the next question is question number 43. On the horizontal surface of a truck, a block of mass 1 kg is placed. Mu is 0.6. The truck is moving with acceleration 5 meter per second square. Then frictional force on the block will be. बघा इथं काय दिलंय, there is a truck like this. There is a truck like this which is moving on a horizontal surface. Moving on the horizontal surface आणि या ट्रकच्या हॉरिझॉन्टल सरफेसवर इथे एक ब्लॉक प्लेस केलेला आहे. ब्लॉक, ठीक आहे. हा ब्लॉक जो आहे तो 1 kg चा आहे. अँड ट्रक इज मुव्हिंग विथ ऍक्सेलरेशन. ट्रकचं ऍक्सेलरेशन दिलेलं आहे 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे पुन्हा एकदा तीच कन्सेप्ट. बस ज्यावेळी सडनली ऍक्सेलरेशन पुढे जाते त्यावेळी पॅसेंजर पाठीमागे ढकलले जातात. तसं ट्रक ज्यावेळी ऍक्सेलरेशन पुढे जाणार त्यावेळी या ब्लॉकवर काय होणार आहे, बॅकवर्ड डायरेक्शन इनर्शियल फोर्स क्रिएट होणार आहे. तर बॅकवर्ड डायरेक्शन फोर्स किती येणार आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन. याला इनर्शियल फोर्स, हा जो फोर्स आहे ना तो अपोजिट टू ऍक्सेलरेशन असतो. तर मास आहे 1, ऍक्सेलरेशन आहे 5. तर 5 न्यूटनचा फोर्स काय करणार आहे, याला पाठीमागं ओढणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर म्यू ची व्हॅल्यू 0.6 दिली. इथली म्यू ची व्हॅल्यू 0.6 दिली. ठीक आहे. तर इथं फ्रिक्शनल फोर्स पण काढूया किती येणार. फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू म्यू इंटू एम इंटू जी. ओके, म्यू ची व्हॅल्यू आहे 0.6, एम आहे 1 kg आणि जी ची व्हॅल्यू आहे 10. सो आन्सर इथे येणार आहे 6 न्यूटन इज द फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. आता फ्रिक्शनल फोर्स इथे जास्त आहे आणि याला पाठीमाग सरकवणारा फोर्स जो आहे तो कमी आहे आणि त्याच्यामुळे बॉडी पाठीमाग सरकणार आहे का नाही. तर बॉडी जर सरकत नसेल तर अप्लाइड फोर्स एवढा काय असतो, फ्रिक्शनल फोर्स असतो. बघा ही मी कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेली आहे. फ्रिक्शनल फोर्स कसा कॅल्क्युलेट करायचा. तर दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहेत. एक म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शनल फोर्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे अप्लाइड फोर्स. ठीक आहे. आणि याच्यावरून ठरवायचं की बॉडी स्लाइड होणार आहे का नाही होणार आहे. तर इथं बॉडी स्लाइड होणार नाहीये आणि बॉडी जर स्लाइड होणार नसेल तर अप्लाइड फोर्स हा फ्रिक्शनल फोर्स असतो. बॉडी जर स्लाइड होत नसेल तर फ्रिक्शन इज इक्वल टू काय असतं, अप्लाइड फोर्स एवढं, म्हणजे त्याला सरकवणाऱ्या फोर्स एवढं. तर अप्लाइड फोर्स किती आहे इथं 5 न्यूटन आहे. सो आन्सर काय येणार आहे, ए इज द आन्सर.
म्हणजे म्यू एम जी ना आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती काय मिळते आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन मिळते. तेवढा फ्रिक्शनल फोर्स असेल असं नाहीये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44. A block has been placed on an inclined plane with the slope angle theta. Block slides down the plane at the constant speed. The coefficient of kinetic friction is. हे बघा, व्हेरी सिंपल प्रॉब्लेम. हा अँगल थीटा दिलेला आहे, इथं ब्लॉक ठेवलेला आहे आणि हा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने खाली जातोय असं दिलंय, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. ओके, वन्स अगेन एखाद्या इन्क्लाइन प्लेनवर ऑब्जेक्ट ठेवला तर याला खाली ओढणारा फोर्स किती असतो? mg साइन थिटा असतो, बरोबर. आणि याला प्रिव्हेंट करणारा फ्रिक्शनल फोर्स किती असतो? म्यू के mg कॉस थिटा. हे फॉर्म्युले पाठ पाहिजेत. खाली ओढणारा फोर्स असतो mg साइन थिटा, प्रिव्हेंट करणारा फोर्स असतो म्यू के mg कॉस थिटा. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे नो ऍक्सेलरेशन. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे नो ऍक्सेलरेशन. नो ऍक्सेलरेशन म्हणजे नो फोर्स. नो फोर्स म्हणजे mg साइन थिटा आणि म्यू के mg कॉस थिटा हे दोन्ही काय असले पाहिजेत? एक्झॅक्टली सेम असले पाहिजेत, तरच तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने खाली जाणार आहे. सो mg साइन थिटा मस्ट बी इक्वल टू असलं पाहिजे म्यू के mg कॉस थिटा असलं पाहिजे, तरच तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने खाली जाणार आहे. सो mg अँड mg गेट कॅन्सल अँड देअरफॉर म्यू के काय येणार आहे? साइन थिटा बाय कॉस थिटा दॅट इज इक्वल टू टॅन थिटा. सो आन्सर येणार आहे डी आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45. A car is moving along a straight horizontal road with the speed of 72 kmph. So speed is given as 72 km/h. Okay, हे मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्जन करूया. 72 into 5/18. 18 4s are 72. 4 into 5 म्हणजे 20 मीटर पर सेकंड. हे काय येणार आहे? स्पीड येणार आहे. The coefficient of static friction between tire and the road, μs 0.5. The shortest distance in which the car can be stopped. म्हणजे स्टॉपिंग डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला. आता फ्रिक्शनल फोर्स किती येणार आहे? μs mg. आणि त्या फ्रिक्शनल फोर्सनं प्रोड्यूस केलेलं रिटार्डेशन म्हणजे फोर्स डिवाइडेड बाय मास म्हणजे μs इंटू जी. हे काय होणार आहे? तर रिटार्डेशन येणार आहे. ठीक आहे. स्टॉपिंग डिस्टन्सचा फॉर्म्युला काय? Stopping distance is velocity square divided by the retardation, 2 times retardation. So velocity square म्हणजे 20 चा square that is 400 divided by 2 times retardation म्हणजे 2 times μs into g येणार आहे. So 400 divided by 2 म्हणजे काय येणार आहे? 200 येणार आहे. Divided by μs ची व्हॅल्यू किती येणार आहे? μs ची व्हॅल्यू 0.5 आणि g ची व्हॅल्यू आहे 10. ओके, सो किती येणार आहे? स्टॉपिंग डिस्टन्स इज इक्वल टू 40 मीटर इज द आन्सर. स्टॉपिंग डिस्टन्स येणार आहे 40 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46. A heavy uniform chain lies on a horizontal table top if the coefficient of friction between chain and the table surface is 0.25. म्हणजे अशा प्रकारे एक चेन आहे. ओके, ही टेबलवर प्लेस केलेली आहे विथ सम पार्ट इज हँगिंग. इथं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेला आहे 0.25. द मॅक्सिमम फ्रॅक्शन ऑफ द लेंथ ऑफ द चेन दॅट कॅन हँग ओव्हर द वन एज ऑफ द टेबल. आता सपोज या चेनची टोटल लेंथ किती आहे? टोटल लेंथ म्हणजे इथून इथपर्यंत टोटल लेंथ किती आहे? सपोज एल आहे आणि त्याच्यामधला एक्स पार्ट काय आहे? हँगिंग आहे. तर एक्स पार्टचं जे मास येणार आहे ते काय करणार आहे? या चेनला खाली ओढणार आहे. एक्स पार्टचं मास असणार आहे लॅम्बडा इंटू एक्स. हे मास झालं. तर लॅम्बडा म्हणजे काय असतं? मास पर युनिट लेंथ असतं. मास पर युनिट लेंथ. ठीक आहे. तर खाली ओढणारा मास असणार आहे लॅम्बडा एक्स इंटू जी म्हणजे हे खाली ओढणार काय असणार आहे? वेट असणार आहे. आता टेबलवर लेंथ किती असणार आहे? एल मायनस एक्स. जे टेबलवर मास किती असणार आहे? टेबलवर मास असणार आहे दॅट इज लॅम्बडा इंटू एल मायनस एक्स. आणि त्याच्यामुळे इथं फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो फ्रिक्शनल फोर्स किती असणार आहे? फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू म्यू इंटू एम इंटू जी. सो म्यू
इंटू एम असणार आहे लॅमडा इंटू एल मायनस एक्स. ओके, लॅमडा इंटू एल मायनस एक्स इज द मास इंटू जी हा फ्रिक्शनल फोर्स. आता हा ब्लॉक खाली सरकायचा जर नसेल तर खाली ओढणारा जो फोर्स आहे दिस फोर्स मस्ट बी इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स असला पाहिजे. म्हणजे लॅमडा इंटू एक्स इंटू जी हा खाली ओढणारा फोर्स आहे पुलिंग फोर्स इज इक्वल टू काय असलं पाहिजे म्यू इंटू लॅमडा इंटू एल मायनस एक्स इंटू जी. आता याच्यामध्ये जी अँड जी गेट कॅन्सल, लॅमडा अँड लॅमडा गेट कॅन्सल. सो एक्स इज इक्वल टू म्यू एल मायनस काय होणार आहे म्यू एक्स येणार आहे. आता फ्रॅक्शनल लेंथ म्हणजे काय काढायचं आहे एक्स बाय एल काढायचं आहे आपल्याला. एक्स बाय एल, एक्सचे टर्म एका साईडला घेतो. सो एक्स प्लस म्यू एक्स इज इक्वल टू काय येणार आहे म्यू एल येणार आहे. सो एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू इज इक्वल टू काय येणार आहे म्यू इंटू एल येणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे एक्स इज इक्वल टू काय येणार आहे म्यू एल अपॉन 1 प्लस म्यू. ओके, एक्स किंवा एक्स बाय एल काढायचं आहे आपल्याला. फ्रॅक्शनल लेंथ म्हणजे एक्स बाय एल कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे एक्स बाय एल येणार आहे म्यू अपॉन 1 प्लस म्यू येणार आहे. आता म्यूची व्हॅल्यू इथं दिलेली आहे तुम्हाला. सो आन्सर काय येणार बघा आता. फ्रॅक्शनल लेंथ हँगिंग एक्स बाय एल इज इक्वल टू म्यूची व्हॅल्यू आहे 0.25 डिवायडेड बाय 1 प्लस 0.25 म्हणजे 1.25 येणार आहे. ओके, सो आता हे काय काढायला सांगितलंय पर्सेंटेज मध्ये काढायचंय. पर्सेंटेज मध्ये काढायचं असेल तर त्याला इंटू 100 परत करायचं. ओके, सो 25 ने 125 ला डिवाइड केलं तर 1/5 येणार. 5 ने 100 ला डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे 20%. सो आन्सर ए, आन्सर इज द करेक्ट आन्सर 20%. ओके, नेक्स्ट नंबर 47. Starting from rest, a body slides down a 45-degree inclined plane in twice the time it takes to slide down the same distance in the absence of friction. बघा, अशा प्रकारे इन्क्लाइंड सरफेस आहे. सुरुवातीला रफ आहे आणि नंतर स्मूथ सरफेस आहे. आता बॉडी या सरफेसवरून खाली येणार आहे आणि इथं फायनली पोहोचणार आहे. ओके, आता खाली पोहोचण्यासाठी लागणारा जो टाइम आहे टाइमचा फॉर्म्युला स्मूथ सरफेसवर किती असतो माहितीये का. स्मूथ सरफेसवर हे डिस्टन्स 2s असेल आणि ऍक्सेलरेशन अलॉंग द स्मूथ सरफेस किती असतं जी साइन थिटा असतं. तर 2s डिवायडेड बाय जी साइन थिटा येणार आहे. म्हणजे स्मूथ सरफेसवरून खाली येण्यासाठी लागणारा टाइम. तसं रफ सरफेसवरून खाली येण्यासाठी लागणारा जो टाइम असतो डिस्टन्स तेवढंच ट्रॅव्हल करायचं आहे. ते असतं जी साइन थिटा मायनस म्यू के जी कॉस थिटा. म्यू के जी कॉस थिटा म्हणजे जी साइन थिटा त्याला खाली ओढणार आणि म्यू के जी कॉस थिटा हा फ्रिक्शनल फोर्सचं जे रिटार्डेशन आहे ते काय करणार त्याला अपोज करणार आहे. आता काय दिलंय बघा, रफ सरफेसवर काय लागतोय डबल टाइम लागतोय. सो टाइम ऑन द रफ सरफेस इज 2 times टाइम ऑन द स्मूथ सरफेस. ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, तर इथं आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज प्लेस करून हे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. ओके, इथं काय होणार बघा, टाइम ऑन रफ सरफेसचा फॉर्म्युला आहे. आता दोन्ही साइडचं स्क्वेअर करूया डायरेक्टली आणि 2s पण कॅन्सल होईल. ओके, जी पण सगळं कॅन्सल होईल. लेफ्ट हँड साइडला रफ सरफेस मधलं काय राहणार आहे, रफ सरफेस मधलं 1 डिवायडेड बाय साइन थिटा मायनस म्यू के कॉस थिटा एवढंच राहणार आहे. कारण इथं या दोन्ही व्हॅल्यू प्लेस करणार आहे, स्क्वेअर करणार आहे, सिमिलर टर्म सगळ्या काढून टाकणार आहे. 2s बाय जी सगळं कॅन्सल होणार आहे. लेफ्ट हँड साइडला रफ सरफेस मधलं काय राहणार आहे दॅट इज 1 अपॉन साइन थिटा मायनस म्यू के कॉस थिटा राहणार आहे. राईट हँड साइडला 2 चा स्क्वेअर होणार ना 4. 1 अपॉन काय राहणार आहे फक्त साइन थिटा राहणार आहे. ओके, मग आता हे साइन थिटा इकडे आणूया LHS ला आणि साइन थिटा मायनस म्यू के कॉस थिटा राईट हँड साइडला घेऊया. सो साइन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो 4 साइन थिटा के मायनस 4 म्यू के कॉस थिटा. ठीक आहे, मग आता हे LHS ला घेतलं तर 4 म्यू के कॉस थिटा म्हणजे काय होणार आहे 4 साइन थिटा मायनस साइन थिटा दॅट इज इक्वल टू काय येणार आहे 3 साइन थिटा येणार आहे. ठीक आहे,
आता इथं काय विचारलंय, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आता थिटाची व्हॅल्यू इने 45 दिलेली आहे. आता साइन 45 आणि कॉस 45 दोघांच्या व्हॅल्यू एक्झॅक्टली सेम येणार. ओके, त्याच्यामुळे साइन थिटा कॉस थिटा कॅन्सल होणार आहे आणि म्युके येणार आहे 3/4. ओके, सो इथं म्युकेची व्हॅल्यू येते 3/4. 3/4 म्हणजे 0.75. ओके स्टुडंट्स, तर या पद्धतीने हे सगळं कॅल्क्युलेशन येणार आहे. ओके.